जय महाराष्ट्र भावांनो, आज परत एकदा आम्ही पुन्हा नवीन रेसिपी घेऊन येतो आहे। आज बनत आहे आईची स्पेशल पारंपरिक दहीपुरी, मदर्स डे स्पेशल दहीपुरी। ती आपली पाणीपुरीवाली दहीपुरी नाही आहे, ही एक वेगळी दहीपुरी आहे, तुम्ही खाल्लेली असेल। आमचे बॅकएंड टीम रेडी होतं, दाखवा त्यांना टीमला। ब्रश करतायत, पारंपरिक रीतीने ब्रश करतात आमचे बॅकएंड टीम। सकाळी सकाळी ब्रश करतात। अरे दिसते तर जस्ट वेट अँड वॉच, लेट सी की कशी बनतात। आमच्याकडे एक मोठे इन्फ्लुएन्सर पण आलेले आहेत। कुठे गेले इन्फ्लुएंसरला दाखव ना। सर हमारे ब्लॉग में हाय बोलो। आज आमच्याकडे एक मोठे इन्फ्लुएन्सर आलेले आहेत दहीपुरी खाण्याकरता। लय भाई। आणि आमची दीदी आलेली, आम्हाला वाटलं दीदीने टांग दिली। हॅपी मदर्स डे भावांनो। आज काय खाणार? आई स्पेशल गोड दहीपुरी। भावांनो, माय गॉड, आज आमचा मित्र आलाय भावांनो। जम्मू काश्मीर वरून त्याला खास अमित शहानी पाठवलं होतं दगड मारासाठी। दगड कंप्लीट झाले मारून, तर आता तो आलाय। चांगल्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये जॉब करते। हा बघा, एव्हर बिझी गाय। काही नाही, टेन्शन आलंय कर्ज कसं फेडू, कर्ज कसं फेडायचं, काम कसं आलंय, टेन्शन येतं त्याला बिचारायला, कसं काय करायचं आहे। आणि तुमचा आवडता आहे हा व्यक्ती माहिती, लाजीरवाना चेहरा घेऊन सगळे एकमेकांशी चेहरे बघत आहे, काम करत आहे। तर जय महाराष्ट्र भावांनो, आमचेच मित्र आम्हाला सपोर्ट करत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं आलं पाहिजे। तर आज आमचा मित्र आलेला आहे आणि भरपूर दिवसानंतर आलेला आहे। याच्या आधी आला होता तर थोडं काही विषय वेगळा होता। आता आज बघूया आज काय विषय। आमचा एक जिवलग मित्र आहे अण्णा नावाचा, त्यांनी क्लब मध्ये नेला आणि त्याचा पुन्हा क्लब सँडविच केला होता मारून। आज पुन्हा तो परत भेटायला आलाय। तर आज परत भेटायला आलाय, बघू आज रात्री काय करताय। आणि हे त्यांचे एकदम परम मित्र श्री आदित्य गुर्देजी सँडविच यांना, यांच्या मित्रांची नाही पडली, यांना सँडविचची पडलेली आहे। आमचा सँडविच 5 जण आहे भावांनो। तुम्ही सँडविच खाणार का? सँडविच आलेला आहे, नकली आहे, उपवास आहे। उपवास बी नाही मानत मी, गुरु बी नाही, शनी नाही, म्हणून असा आहे। हा कुठला सँडविच आहे? हा चीज गार्लिक। आणि हा कुठला सँडविच आहे? तंदुरी। आम्ही तू काय करते? मी तुझं काय, तू काय खाणार आहे आज? तुझा उपवास आहे काय? मी जेवण करणार आहे आता सरळ। काय कोणाची आण भात खाणार? काय खाणार आहे? दीदी नाही आली का? हा दीदी नाही आली गाईज। आज आमच्या दीदीने आम्हाला टांग दिलेली आहे। काय नाही, परफेक्ट आहे। हा फक्त मुलींना आणि सोडतो आणि सोडून देऊ पाहत नाही। तर गाईज आमचा सँडविच खाऊन झालेला आहे, पोट एकदम भरलेलं आहे आमचं। आता आम्ही थोडं जातो एका मित्राला भेटायला। थोडं काय चंद्रपूर काय बोला, भावांना काहीतरी सांग तू आपल्या। भावांना काय सांगू, भावाची
रे भाई लोग. आकलाच नाही आणणार हे आमचे मोठे भाऊ आहे. तर दादा ऑफिसवाल्यांनी आमची लय घेतलेली आहे. लय घेतलेली आहे एकदम आडवी तिडवी उभी खाली सगळीकडेच घेतलेली आहे. आणि हा व्यक्ती लोक एका आहे ना ब्रेक मारते आम्ही आता चाललेलो आहे कोराडीला. आमचे नेहमी सोबतच असतात. तर भावांनो आम्ही कोराडी पोचलेलो आहे. अरे दोर नाही लागला. पहिलेच दिसला ब्लॉगर बरोबर आहे. आमचे प्रज्वल भाऊ लहानपणीचे मित्र चड्डी बड्डी बाकी सगळंच माहित आहे ना. बाकी सगळंच माहिती आहे. उनको जो बनाना है बनाओ. महेंद्र भाऊ चिवडे आले कोराडीचे फेमस व्यक्ती आपले. सगळंच विकतात ते. त्यांचा बोर्ड पहा त्याच्यातला एकही वस्तू नाही भेटत. अन्न ज्यांना भेटायला आलो होतो ते आम्हाला फायनली सापडलेले आहे. नंतर नाही खाता येत म्हणते बा. चल बाय बाय निखिल. आमचं झालेलं आहे आमचं प्रसाद वगैरे खाऊन. बुरानपूरची जिलेबी थोडंसं प्रमोशन करून टाकू. जास्त होईल ते बुरानपूर. हा बहुत सही. अरे नवीन ड्रायव्हर नाही मी नाही त्या गाडीत. तर गुड मॉर्निंग भावांनो. आमचा ब्लॉग काही संपलेला नव्हता. काल आम्ही आपल्या वेगळ्या मित्र आलेले होते आणि हा एक दुसरा कार्यकर्ता. तर आता मॉर्निंग झालेली आहे. आता थोडं काही चहा वगैरेचा विषय करू आणि मग तो घरी जाईल आपल्या. आणि मग आम्ही आज नवीन कंटेंट बनवू आणि पोस्ट करू. तर भेटूया मित्रांनो भावांनो पुढच्या ब्लॉगमध्ये.